तर आम्ही तुम्हाला आमच्या नरखेडमध्ये नवरात्री मेला कसा भरतोय आणि त्यांची तयारी काय झालेली आहे चला दाखवून देतो आम्ही तुम्हाला। बघा आमच्या नरखेडचा रस्ता सांगून झालेला आहे, तसंच आम्ही पुढे चाललोय आणि आमच्यासोबत हे 3 जण सुद्धा आहे, ते पण खाली बिली बसलेले आहे। चला हे बघा हे गार्डन आहे आमच्या नदीच्या घाटचं, इथे मुली पोरं हे सगळे येतं आणि हे बरगडचं झाड इथं ऐकलंय मी साया बसलेला असतो इथं, ते चुडेल नाही का आपल्याला संध्याकाळी सांगायचे की बाहेर नाही जायचं, चुडेल आहे त्या झाडावर बसलेली, हे बरगडचं झाड आहे बघा। आणि हे आमच्या नरखेडचं माता मायचं मंदिर, या छोटावाला डायनासोर दिसतो का तुम्हाला? खूप छोटा डायनासोर आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मोठा पण दाखवतो, चला समोर चला। हे नरखेडमध्ये कोंगे आहे, आम्ही एंट्री केलेली आहे मार्केट दुर्गा मंदिर नरखेड बघा, एंट्री झालेली आहे आणि तिची तयारी बघा तुम्ही बघू शकता, इकडे दाखव कॅमेरा, हे बघा हे लाईट, हे झाड बघा सांगतो नाही आता सध्या कारण खूप वेळ झालेला आहे, 12 वाजलेले आहे आणि हे बघा इथं दुकानांची तयारी झालेली आहे, दुकानं आले आहेत सध्या कमी आले आणि डायनासोर इतका छोटा आला आहे की त्याच्यामध्ये लहान मुलं पण सुद्धा बसायला चिचकन, तसंच आकाश पाळणा इथं बसले। समोर त्याला गाडी समोर घ्या, गाडी समोर घ्या आणि त्याच्यामध्ये दाखवा त्यांना आकाश पाळणा किती मोठा आहे आमच्या नरखेडमध्ये। थाकलेलं नरखेड आहे तरी उत्साह खूप मस्त होतो जेव्हा पब्लिक येतं ना। हे बघा इथं मोठं हॉटेल लागतं, म्हणजे सार्वजनिक आहे, इथं कुपनवर काम चालतं आणि पास वगैरे लागत असेल तुम्हाला या सगळ्या खेळण्यासाठी तर दुर्गादेवी मंडळ उत्सव मंडळ इथे विजिट करा आणि आपले नाव नोंदवून पास घेऊन जा। चला आता रिटर्न जातोय आपण। हे खूप मस्त लाइटिंग आहे बघा, गोल्डन मंदिर पेंट केलेलं आहे, दिसते का गोल्डन टेम्पल। आणि हे लायब्ररी आहे नरखेडची, इथे आम्ही लहान होतो तेव्हा अभ्यास करायला येत होतो। आणि हे गार्डन आहे, हे जे गार्डन आहे की या गार्डनमध्ये असं मच्छीचा पार्क बनतं आणि त्याच्यामध्ये असं पाणी ठेवून मछली वगैरे तळताना दाखवते आपल्याला। इकडे सुद्धा देवी बसते आणि हे 3 जण बोलतोय म्हणते तुमच्यासोबत, बघा काय म्हणते। तसाच गुजरीमध्ये सुद्धा भव्य स्पर्धा म्हणजे गरबाचा हा कार्यक्रम आयोजित केला जाते। तसाच बघा तुम्हाला आम्ही तिची तयारी दाखवतो, किती मस्त लाइटिंग वगैरे केली आहे। हे नदी मंदाकिनी नदी आहे आमच्या नरखेडची आणि वरचं बघा तुम्ही इथं मस्त फुलं वगैरे येतं बरसात नदी। हे वाईन शॉप आहे आमच्या नरखेडची छोटीशी। तसं जे हे बा गुजरीमधली जी तुम्हाला सांगितलं ना स्पर्धा होतोय बघा, तयारी बघा बोलणं, डेकोरेशन खूप मस्त झालेलं आहे, खूप छान सजत आहे नरखेडला। नरखेडमध्ये खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला जाते इथे, वगैरे लावलेली आहे। 41,000 रुपये, 151 रुपये। हे बघा इकडे पण सुद्धा देवी बसते, म्हणजे हा पूर्ण मार्केट जो आहे हा देवीचा उत्साह मंडळ म्हणजे खूप मोठ्या जोरामध्ये नरखेडमध्ये मेल्याचा कार्यक्रम आयोजित केला जाते। तसेच छोट्या मोठ्या खेड्यागावातील लोक सुद्धा येतात आणि तुम्हाला आमच्या नरखेडमध्ये गिरीश गांगे डॉक्टर यांचं हॉस्पिटल दाखवतो तुम्हाला। हे बघा हे ते हॉस्पिटल आहे आणि आता बंद झालेलं आहे, तसंच हे आमचेच हरिभाऊचे चार्जेस आहेत। मग तुम्हाला इकडे दिसते आपले नरखेडचे अभिजित भाऊ गुप्ता यांचा बंगला दाखवतो तुम्हाला। आणि आधार नशा मुक्ती केंद्र हे पण बंद झालेलं आहे। मग तुम्हाला आणखी दाखवतो की पतंजलीचे शॉप दाखवू यांना, हे पतंजलीचे शॉप। मग ते सगळं झालं मग आम्ही निघालो घराकडे, हे लकडगंज घराकडे जाता आम्हाला लागले लकडगंजमध्ये बघा बॅग वर्क्स नरखेड आणि हे इंडियनचे ATM आहे। इथे एकदा चोरी झालेली होती, म्हणजे ते JCB आणून ATMच काढलेलं होतं आणि हे महावीर लॉन होतं आमच्या नरखेडमध्ये सर्वात फेमस करता मग आम्ही लागलो नदीच्या रस्त्याने घराकडे जायचं।
त्या क्रांतीज्योती शाळेचा गेट आहे छोटावाला, तिथून आम्ही पळत होतो बॅग तिकडे. आणि हे संडासची गोदरी, ह्या छोटासा संडास आहे. तिथे सगळे संडास मध्ये नवरा बायको एकत्र येत होते, कारण तिथे 2 संडास होते. मग समोर निघालो तर पूर्ण अंधार होता, त्या रस्ते अंधार होता. मग आमच्या नरखेडमध्ये एक मोठी लायब्ररी ओपन झाली होती. या कानात रक्त पडून राहिलं का सांगायचं. मग मोठी लायब्ररी ओपन झालेली आहे. त्यांचं नाव फक्त तुम्हाला सांगतो, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने आम्ही इथं लायब्ररी ओपन केली आहे. हे पुरे टोटली बंद झालेले आहे. हे साई फेब्रिकेशन, साईब होय साईब. मग लागला बा आम्हाला नदीचा रस्ता. मग ह्या मोठा पूल आलेला आहे. ह्या मोठ्या पुलावर इतका मोठा पूर आला होता की अंजी मांगीचं घर वाहत चाललेलं होतं मागच्या वर्षी, पण या वर्षी तेवढा काही पूर आलेला नाही, वर्षात झाली नाही नांदेडमध्ये. मग तुम्हाला हे सगळे वेगळे मिळून सांगतात आता काय झालं ते सगळं सांगून द्या. मला बोलायचं आहे की हा परवा दिवशी लढत होता ढागोने दाखवरे चेहरा दाखवरे इकडे. आम्हाला हे पोरीबारीच्या नांदी लागलेल्या मुलांचं काहीही लेनदेन नाही. त्यांनी आपली खोलावे आणि तिकडे जाऊनच मारावे, जे काही करायचे आहे ते. मग या बस स्टॉप लागला आम्हाला, बस स्टॉप लागला. मग आम्ही आमच्या घराच्या रस्त्यानं रिटर्न निघालो. त्याच्यामध्ये या पोरीची गोष्ट काढली या पोरानं. मग त्याच्यामध्ये झालं माझं मन उदार. माझ्याजवळ काही बोलायला राहिलं नाही. पण तसंच आमचं कपड्याचं कलेक्शन आलं आणि मग तुम्हाला दाखवलं, बॅनर दाखवला आणि आमचं मधून उदार झालं. तुमचं काय बोलणार तुमच्या मला आम्हाला सांगा का बरं लढले? का बरं लढले? थोडं जास्त आम्हाला नाही आवडत आहे. आम्ही सुशिक्षित मुलं, जसे की आम्ही नरखेडचा प्रशिक्षण करतो. आम्हाला साईडमध्ये गाडी, आपल्या साईडमध्ये आता टेम्पो गेला होता आपल्या साईडनं, नाही तर साईडनं नसती घेतली तर आपण उडलो असतो. कारण की आपले फॉलोअर इतके आहे की त्यांना आपण रोज मार्गदर्शन करतो की नरखेड कसं आहे, काय आहे, त्या गोष्टी सगळ्या दाखवत असतो ना. तर आपल्यासोबत आहे. आणि हे आमचं ऋषी तलाव. मी ऋषी तलावची तुम्हाला उद्याला व्हिडिओ दाखवन, कारण की आता लाईट वगैरे सगळं ऑफ झालेली आहे. तर उद्या दाखवतो मी तुम्हाला त्याच टायमाला. आणि या झाडावरच छोटासा कॅमेरा लागला आहे. कायसाठी की इकडे लफडेवाले मुलं जास्त या रस्त्याने खूप चक्कर मारतात, त्यासाठी आम्ही इथं कॅमेरा लावलेला आहे. आता आमच्या घरावर गौमाता बसलेल्या आणि ह्या हॉर्न वाजवतो आमच्या गाडीचा. त्याच्या हॉर्नचा पण काही दम आहे नाही. आम्ही मग याचा सहारा घेतो यांचा. म्हणजे हे हॉर्न वाजवतो. ते बघा यांचा हॉर्न किती जोराचा आहे. आमची गाडी पूर्ण थकलेली आहे, कारण खूप लंबा राऊंड मारलेला आहे. हे बघा आता आम्हाला आमचे ते भाऊ मिळाले, भाऊ त्यांची भेट झालेली आम्हाला रस्त्यामध्ये. आणि आमची भेट झालेली निलेश भाऊ आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांनी बघा चित्र आणलेलं आहे. तो तसं तर मग आम्ही थांबून गेलो. त्याच्यासोबत मल्हार पण आहे. मल्हारसोबत खूप मोठी काडी आणलेली आहे. मल्हार काडी दाखव. जितका मोठा कुत्रा नाही तितकी मोठी काडी आहे. आणि मल्हारचा जीव तर खूप मोठा आहे, म्हणजे कुत्रं निघाला. आणि साखळी बघा किती जाडी जुडी आहे. आणि त्यांचे मालक तर खूपच जाडी जुडी आहे, काही पाहत नाही. आणि हा कुत्रा मग विचारच करते आता समोर जाऊ की मागं जाऊ, काय करू काय, असं झालंय. मला कुठे जातात मी काडी घेऊन. जय श्रीराम, जय श्रीराम. स्टॉप करून